आपण जर बघितलं तर महाराष्ट्रभर जे पेट्रोल धारक आहे, पेट्रोल वाहन धारक आहे, यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर गर्दी करताना आपल्याला दिसत आहे. मात्र एकीकडे बघितलं गेलं तर प्रशासनाकडून देखील आव्हान करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला बळी पडू नका, कुठल्याही फोनवर विश्वास ठेवू नका, असं देखील आव्हान प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मात्र एकीकडे बघितलं गेलं तर ग्रामीण भाग असेल, शहर असेल, या ठिकाणी पेट्रोल पंपावर अनेक वाहनधारक गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे आणि पेट्रोल मिळते की नाही अशी चर्चा आपल्याला नागरिकांकडून बघायला मिळत होती. मात्र एकीकडे बघितलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे कन्नड तालुका, ह्या कन्नड तालुक्यातला हा प्रकार आपल्याला समोर आलेला आहे. पेट्रोल टंचाईमुळे रस्त्यात ड्राय झालेली जी दुचाकी आहे ती दुचाकी चक्क बैलगाडीतून पंपावर आणण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे कन्नड तालुक्यातील जे शिवराई फाटा आहे येथे पेट्रोल टंचाईच्या झळा प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. मात्र एकीकडे तरुणाने पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यात बंद पडलेली जी गाडी होती ती गाडी पेट्रोल मिळत नसल्याने त्या तरुणाने थेट दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यात सुरू असलेला पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असून अशा प्रकारच्या घटनेमुळे परिस्थितीची तीव्रता अधोरेखित होत आहे. मात्र सर्वच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाकडून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठल्याही अफवांना बळी पडू नका, असं देखील आव्हान प्रशासनामार्फत मिळत आहे. आणि कोणीही पंपावर गर्दी करू नका, पेट्रोलांची जी वाढ आहे, पेट्रोल भरपूर आहे अशी देखील प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. पेट्रोल साठा हा भरपूर प्रमाणात असल्यामुळे कोणीही पंपावर गर्दी अजिबात करू नका, असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.